नमस्कार, दैवी कृपा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत असो। आज कार्तिक पौर्णिमा। कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात। या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे, गंगा स्नान करावे, ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे। हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिव मंदिरात त्रिपुर वात लावली जाते। तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते। देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात। अनेक गड किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात। कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते। कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते। कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते। या दिवशी दीपदान केले जाते। आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे। तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होती। आज कार्तिक स्वामी दर्शन रात्र 9:55 ते उत्तरात्र 2:58 पर्यंत असेल। कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरते। पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते। नदीत स्नान करणे शक्य नसेल तर गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे असेही सांगितले आहे। त्यानंतर लक्ष्मी नारायणचे पूजन करावे। लक्ष्मी नारायण षोडशोपचारे पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा। सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले जाते। सत्यनारायणची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणची कथा आवर्जून ऐकावी असे सांगितले जाते। या दिवशी लक्ष्मी नारायणला खिरीचा नैवेद्य दाखवतात। सायंकाळी पुन्हा लक्ष्मी नारायणची आरती करा। त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वात तयार केली जाते। काही जण 105 वातींचा दिवा लावतात तर काही जण 700 वातींचा दिवा लावतात। त्रिपुरारी पौर्णिमेची कथा। त्रिपुर पौर्णिमेला भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, म्हणून ते त्रिपुरारी म्हणजे त्रिपुरारी या नावाने ओळखले जातात। त्रिपुरासुरांच्या वधाची आख्यायिका सांगितली जाते। तारकासुराच्या वधानंतर त्याच्या 3 दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले। थोरला तारकाक्ष, मधला विद्युन्माली आणि धाकटा कमलाक्ष। ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर यांच्याकडून अढळ अशा 3 अद्भुत स्थानांचा त्यांनी वर मागून घेतला। ही 3 स्थाने त्रिपुरे म्हणून ओळखली जायची। त्रिपुरे म्हणजे 3 शहरे जे आकाशातून फिरणारी असावीत। हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावी। त्यावेळी मध्यान्ह समयी अभिजित मुहूर्तावर आणि चंद्रपुष्य नक्षत्रावर असताना आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नील मेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने 3ही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी, नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत असा वर त्याने ब्रह्मदेवाकडे मागितला। त्या त्रिपुरासुरांनी 3 लोकांत हाहाकार माजवला। देवांनी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव केली। त्यासाठी त्यांना हजारो वर्ष थांबावे लागले। शंकराने एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली असे सांगितले जाते। काही पौराणिक कथानुसार श्री विष्णूंनी याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते। मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो। या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते। पुराणानुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल।